नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावलीच्या आजच्या भागामध्ये भैरवी सावलीला मेहेंदळे आहुषच्या बाहेर मिळते. तेव्हा ती तिला म्हणते, आपल्यामध्ये जे काही बोलणं होते ते सारंगला अजिबात कळता कामा नये. उद्या कॉम्पिटिशन आहे. ही कॉम्पिटिशन तारासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तुझा मानलेला बाप म्हणजे जगन्नाथ तिथे अवेलेबल असणार आहे. तो तिथे कार्यक्रमात मोडका घातल्याशिवाय राहणार नाही आहे आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे, अशी ती सावलीला वॉर्निंग देत असते. तितक्यात सोहम तिथे कारमधून उतरतो. तो त्यांना तिघींना विचारतो की तुम्ही इथे तिघी काय करताय. तेव्हा भैरवी म्हणते, उद्या कॉम्पिटिशन आहे, त्याचा मेसेज द्यायला आलेली आहे असं सांगते. तू कुठे फिरतोयस असं ती त्याला विचारते. तेव्हा तो म्हणतो, मी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. आणि भैरवी म्हणते, आता तिलोत्तमाला सांगून तुझ्यासाठी एखादी मुलगी बघायला काही हरकत नाही. तेव्हा सोहम म्हणतो, अर्थातच मुलीच्या आईची सुद्धा परमिशन असायला हवी. तेव्हा भैरवी म्हणते, अशी कोण व्यक्ती असेल जी मेहेंदळेच्या स्थळाला नाही म्हणणार आहे. मला नाही वाटत असं कोणी असू शकतं. हे ऐकून सोहमला फार बरं वाटतं आणि तो भैरवीचा आशीर्वाद घेतो. सगळं मागे लपून अस्मी ऐकत असते. तेव्हा तिच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. ती विचार करते की भैरवीचं सावलीकडे असं काय काम असेल आणि ह्या जगन्नाथचं नेमकं काय प्रकरण आहे. तिला हे जरासं डाऊटफुल वाटतं. आणि सोहम स्वतःचं प्रेझेंटेशन घेऊन मेहेंदळे म्युझिक कंपनीला इंट्रोड्यूस करतो आणि मेहेंदळे म्युझिक कंपनीसाठी नवा चेहरा हवा आहे असं सांगतो. तेव्हा त्याच्या डोक्यात स्वरज्ञ या कॉम्पिटिशनमधून आपल्याला सुंदर आणि टॅलेंटेड चेहरा तिथूनच मिळेल असं सांगतो आणि त्या कॉम्पिटिशनला स्पॉन्सर करण्याची आयडिया सुचवतो. तेव्हा तिलोत्तमा उठून त्या स्पर्धेला आपण स्पॉन्सर करूया असं घोषित करते. इकडे सावलीला वेगळंच टेन्शन येते. ती विचार करते की कॉम्पिटिशनला जर मेहेंदळे ग्रुपने स्पॉन्सर केलं तर घरातले सगळेच तिथे येतील आणि त्यामुळे काही गोंधळ तर होणार नाही ना. इकडे अस्मी किचनमध्ये भैरवीला तुझी एवढी काय गरज आहे असा थेट प्रश्नच विचारते. ती म्हणते की मी खूप वर्षापासून त्यांच्याकडे काम करते, म्हणून त्यांना काय हवंय नको ते सगळं माहीत आहे म्हणून. तेव्हा अस्मी म्हणते, हो का, बरोबर, नवीन व्यक्तीला आणून त्याला तयार करणं म्हणजे जरा जास्तच कठीण आहे. आणि ती तिला चहा बनवून देते आणि विचार करते, तू कितीही लपव, मी काय तुला सोडणार नाही आहे आणि मी जे काय आहे ते शोधून काढीनच. माझी नजर आहे तुझ्यावरती. इथे स्वरज्ञ कॉम्पिटिशनच्या इथे काही पत्रकार भैरवीला कॉम्पिटिशनबद्दल प्रश्न विचारतात. तेव्हा भैरवी म्हणते, जिंकणार तर तारा वझेच. आणि आत गेल्यावर तिला कळते की मेहेंदळे ग्रुपने ही स्पॉन्सरशिप केलेली आहे. तेव्हा तिथे सावली पण येते आणि भैरवी ताराला तिथे थांबवते आणि सावलीला आतमध्ये घेऊन येतात. बाकीचे कॉम्पिटिटरसुद्धा येतात. भैरवी आतमध्ये सावलीला सांगते, इथे डुएट साऊंडमध्ये गाणं म्हणायचं आहे, व्यवस्थित निभावून घे असं समजावून सांगते. आणि बाहेर तो तुझा मानलेला बापसुद्धा आलेला आहे, डोमकावळ्यासारखा शोधत असेल तुला, तू त्याच्या नजरेस पडायचं नाही असं बजावून सांगते. स्पर्धा सुरू होते. भैरवी आणि जगन्नाथ एकमेकांसमोर येतात. तेव्हा भैरवी म्हणते, सावलीला शोधू नकोस, ती तुला सापडणारच नाही आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, मी जज आहे इकडचा, विसरलीस का. तेव्हा भैरवी त्याला म्हणते, माझ्या लेकीच्या आडवी येऊ नकोस. जगन्नाथसुद्धा म्हणतो, मी अजिबात येणार नाही आणि जगन्नाथला स्टेजवर बोलवतात. तेव्हा सारंग तिथे येतो आणि सारंगला जगन्नाथला जज बघून फारसा आवडत नाही. तेव्हा तो सोहमला म्हणतो, आपण स्पॉन्सर करत असताना याला कोणी बोलवलं इथे. तेव्हा सोहम म्हणतो, अरे ते फेअर जजमेंट देतील. कॉम्पिटिशनप्रमाणे चिठ्ठीप्रमाणे गाणं गायचा चॅलेंज असतो. हा चॅलेंज ऐकल्यावर तारा आणि सावलीचा गोंधळ उडतो. पाहूया पुढच्या भागात सावली हा चॅलेंज कसा पूर्ण करेल. धन्यवाद.